तर चला पुन्हा एकदा तुम्हाला तसंच गणित देतो. 30 सेकंदात सॉल्व्ह करायचं, मग मी बी 30 सेकंदात सॉल्व्ह करेन. ओके, चला करा. झाला का? झाले 50, आपले 20 सेकंद झाले. आता आलं लक्षात? 21, 22, 23 किती झाले काठाळ्या? हा 21 झाले. आता 9च राहिले सेकंद बरं काय. झाले 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 केले का? चला बघा आता. आता इथं जे इथं ये बघा, इथं जे इथं ये किती सुटले? 4. त्याच्यानंतर एफ, हे एफ आहे. इथं सी आहे किती सुटले? 2. एन कुठे आहे? हे इथं आहे. आणि जी कुठे आहे? इथं. म्हणजे कधी 4 कधी 2 कधी 6 काही मेळ लागायला का नाही? मग काय करा मुलांनो, त्याची नंबरिंग घ्या. मग जेचा नंबर जे कुठे पण आता हा जेचा नंबर किती आहे? 10. ईचा नंबर किती आहे बघा पहिल्यापासून? 5. आधी नंबरिंग द्या मग सांगतो. एफचा नंबर किती आहे? 6. तीनचा किती आहे? सीचा किती आहे? 3. आता एनचा किती आहे? 14. आणि जीचा किती आहे? 7. नंबर पाठ करा. एबीसीडी नंबर पाठ करायचे शेवटून आणि सुरुवातीपासून. व्हीचा किती आहे? व्हीचा आहे 22. आणि एलचा किती आहे? 12. मग असं लिहिल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्ही म्हणता समजत ना. आता लक्षात दे बाबा, इथं 5 इथे 10. मग जर 5 दोन्ही 10 किती आलं उत्तर? 10. मग इथं 2 नी गुणलं, इथं 2 नी गुणलं, 3 दोन्ही 6, इथं 14 आहेत. मग 2 7 14. म्हणजे बघ 5 दोन्ही 10, 3 दोन्ही 6, 7 दोन्ही 14. म्हणजे तिन्ही कसे सारखे. आता इथे बघ 12 गुणिले 2, 12 दोन्ही इथे किती पाहिजे होते? 24, पण इथे आले 22. त्यामुळं असं उदाहरण आलं लक्षात. जर तुम्हाला असं अंतरामध्ये नाही आलं, फरक सोडून जर नाही आला, तर त्याची नंबरिंग घ्यायची आणि मोठी संख्येचा गुणाकार करायचा. आलं लक्षात? ओके.